ويقول الذين آمنوا لولا نزلت سورة فإذا أنزلت سورة محكمة وذكر فيها القتال رأيت الذين في قلوبهم مرض ينظرون إليك نظر المغشي عليه من الموت فأولى لهم طاعة وقول معروف فإذا عزم الأمر فلو صدقوا الله لكان خيرا لهم فهل عسيتم إن توليتم أن تفسدوا في الأرض وتقطعوا أرحامكم أولئك الذين لعنهم الله فأصمهم وأعمى أبصارهم أفلا يتدبرون القرآن أم على قلوب أقفالها إن الذين ارتدوا على أدبارهم من بعد ما تبين لهم الهدى الشيطان سول لهم وأملى لهم ذلك بأنهم قالوا للذين كرهوا ما نزل الله سنطيعكم في بعض الأمر والله يعلم إسرارهم فكيف إذا توفتهم الملائكة يضربون وجوههم وأدبارهم ذلك بأنهم اتبعوا ما أسخط الله وكرهوا رضوانه فأحبط أعمالهم. आणि कधी इमानधारकही म्हणतात, योग्य झालं असतं की लढाईच्या परवानगीबद्दल एखादी सुरा अवतरली असती. मग जेव्हा सुरा अवतरित झाली की ज्यात लढाईच्या आदेशांचं वर्णन असतं, तेव्हा तुम्ही पाहता की ज्यांच्या मनात ढोंगीपणाचा रोग आहे ते तुमच्याकडे भयानक नजरेनं पाहतात. ज्याप्रमाणे मृत्यूसमयी बेहोश अवस्थेत एखाद्याची भयपूर्ण दृष्टी होते, अशा लोकांकरता खराबी आहे. एकनिष्ठतेच्या वचनाचा अर्थ सर्वांना माहिती आहे. जेव्हा एखाद्या मोर्चावर जाण्याचा आदेश झाल्यावर ते निघत, तेव्हा अल्लाहच्या इथं त्यांची सच्चाई भलाईसह सिद्ध होत असे. मग तुम्ही कदाचित असं करू नये की जेव्हा देशात सत्ताधारी व्हाल तर उपद्रव माजवू लागाल आणि नातेसंबंध तोडून टाकाल. असं मुळीच करू नका. असा अत्याचार जे कोणी करतील, अल्लाहनं त्यांचा धिक्कार केला, त्यांना बहिरं बनवलं, मग त्यांचे डोळे हिरावून त्यांना आंधळं करून टाकलं. मग काय हे लोक कुराणावर चिंतन करून समजून घेत नाहीत? काय त्यांच्या हृदयांवर कुलूप पडलं आहे? मार्गदर्शन स्पष्ट झाल्यानंतरही जे लोक पाठ दाखवून उलट पावलांनी निघून गेले, सैतानानं त्यांना बहकावून फार लांबचं सुचवलं. हे अशासाठी झालं की त्यांनी अशा लोकांना, जे अल्लाहनं अवतरित केलेल्या ग्रंथाशी राजी नाहीत, त्यांना हे वचन दिलं होतं की तुमचे काही फैसले आम्हीही मान्य करू. त्यांच्या गुप्त गोष्टींशी अल्लाह चांगल्या प्रकारे परिचित आहे. जेव्हा फरिश्ते प्राण ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या तोंडावर आणि पाठीवर प्रहार करून मारत असतील, तेव्हा त्यावेळी त्यांची काय दशा होईल? हे अशामुळे झालं की अल्लाह ज्या गोष्टींबाबत नाराज आहे त्यावर हे चालत राहिले आणि अल्लाहच्या खुशीचा मार्ग त्यांनी नापसंत केला. तेव्हा अल्लाहनं त्यांची कर्म नष्ट केली.